डॉक्टरची औषधं कायमस्वरूपी, पण हा व्यायामाने जर एवढा बदल होत असेल तर गरज नाही औषधांची. मला एक हात काम करणार नाही तुमचा, आणि ते खरंच झालं. एक 3-4 महिन्यांनी माझा हात उचलतच नव्हता. मी इथं आले तेव्हा माझं 89 वजन होतं. आता माझं वजन 67 आहे. या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर नमस्कार मंडळी, मी साजिश पाटील तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर. आणि आज आपण पोहोचलो आहे PNP फिटनेस क्लब ना सुनील, आणि आपले प्रदीप सर ओनर आहेत ना फिटनेस क्लबचे. तर इथे आज आहे गुढीपाडवा, त्यानिमित्त एकदम स्पेशल सर्वजण एकदम मस्त नटून सजून आलेले आहेत. आणि आपली महाराष्ट्रीयन वेशभूषा तुम्हाला बघायला भेटेल. डेलीची आमची अलग असते, पण आज सर्वजण वाटलं पाहिजे की गुढीपाडवा आहे, त्यानुसार सर्व तयार होऊन आलेले आहेत. चला आता सकाळी 4ला ना लेडीज पण पूर्ण नऊवारी वगैरे पूर्ण नेसून आलेले आहेत. तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपल्याबरोबर आहेत आता PNP फिटनेस क्लबचे ओनर प्रदीप पाटील सर आणि उषा मॅडम आहेत आपल्याबरोबर. तर सर, ही कल्पना तुम्हाला कशी सुचली की आपण फिटनेस क्लब ओपन करावं, याच्या मागचं कारण? प्रथमतः तर नवीन वर्षाच्या मला खूप साऱ्या शुभेच्छा. मी 2017मध्ये मुंबईमध्ये स्थायिक झालो, आणि त्यानंतर आरोग्याचे म्हणजे मी 2009 पासून शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना लोकांची शिक्षणाची ओढ, त्यांच्यासाठी शिक्षणाची सेवा उपलब्ध करून देत होतो. परंतु आरोग्याची कुठेतरी नीड यासाठी भासली की मला वाढत्या चरबीच्या गाठी माझ्या शरीरावरती होत्या, आणि त्या कमी करण्यासाठी काही ना काही पर्याय मी शोधत होतो. आणि त्याच दरम्यानच्या काळात मला हे परिवार भेटला, आणि या परिवारामार्फत मी अवघ्या 3-4 महिन्यामध्ये जवळपास 22 ते 23 किलो स्वतःचं वजन कमी केलं, स्वतःला हेल्दी आणि हॅप्पी बनवलं, आणि त्याचबरोबर मी माझ्या एंटायर परिवाराला हे केलं. त्यानंतर मी जून 2025 पासून PNP फिटनेस क्लब चालू केला. गेले 3 वर्ष मी आरोग्य सेवा करतच आहे. परंतु PNP फिटनेस मार्फत ज्या लोकांना सामूहिकदृष्ट्या म्हणजे सामूहिकदृष्ट्या व्यायाम करता येत नसेल, आरोग्याची काळजी घेता येत नसेल, अशा लोकांच्यासाठी हा फिटनेस क्लब आहे की जेणेकरून आपल्याला एकट्याला कुठे व्यायाम करता येत नाही, आरोग्याची काळजी घेता येत नाही, आणि त्याचा केलेला हा प्रयत्न आहे. सुरुवातीला अवघे मी 10-15 लोकच यावरती काम करत होतो, पण सांगायला आज आनंद वाटतो 150 ते 250 लोक आज माझ्याकडे आरोग्य दानासाठी, आरोग्य सेवेसाठी येत आहेत. धन्यवाद मानेन मी या सगळ्यांचे की माझ्यावर आणि PNP फिटनेस क्लबवर दाखवल्या विश्वासावर. किती बॅच असतात सर आपल्या? दैनंदिन सर माझ्याकडे 3 बॅचेस असतात. सुरुवातीला मी सकाळी 1 आणि संध्याकाळी 1 अशा 2 वर्कआउट बॅचेसमध्ये सुरुवात केली, पण वाढता लोकांचा प्रतिसाद बघता मी आता गेल्या काही दिवसापासून 3 बॅचेसमध्ये लोकांची आरोग्य सेवा करीत आहोत.
आपल्याला इथे PNP फिटनेस क्लबमध्ये इथे आल्यावर प्रत्येकाला काय काय एक्सपिरियन्स आलेला आहे आणि प्रत्येकाचा अनुभव आपण विचारूया इथे. तर आपल्या समोर आहेत मॅडम. नाव काय तुमचं? नमस्कार, माझं नाव शीतल पाटील. मी बाय प्रोफेशन एक टीचर आहे. मला गेल्या 3 महिन्यापासून मी PNP फिटनेस क्लब जॉईन केलेला आहे. मला म्हणजे फिटनेस क्लब जॉईन करण्याच्या आधी थायरॉइड होता, म्हणजे मला 50 mgची गोळी होती. पण आता 3 महिन्यानंतर मी आता परत चेकअप केलं तर माझ्या रिपोर्टमध्ये आता 20 म्हणजे 2 ज्या टेस्ट होत्या त्याच्यापैकी नॉर्मल झालेल्या आहेत आणि एक टेस्ट त्याच्यामध्ये 20ची गोळी मला mgची आता सध्या सुरू आहे. एवढा माझ्यामध्ये इफेक्ट PNP फिटनेस क्लबमुळे झालेला आहे. तर थँक्यू PNP फिटनेस क्लब सरांना, सगळ्यांना थँक्यू. 2-2.5 महिने झालेत. माझं शुगर लेवल नेहमी 7.2 6.8 असायची. ह्या 1.5 ते 2 महिन्यात वर्कआउट करून माझी 5.8 वरती शुगर लेवल गेली आणि कोलेस्ट्रॉल माझं नेहमी 200-250 असायचं, आज 140 वरती आहे. जी 250ची गोळी होती ती मला 5 mgची गोळी चालू झाली आणि हे सगळं सरांमुळं आणि मॅडममुळे शक्य झालंय. म्हणजे मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, म्हणजे याच्यात डॉक्टर पुढे आहे की आपलं फिटनेस पुढे आहे? फिटनेस पुढे आहे. कारण की मला डॉक्टर फक्त औषध देऊ शकतो. वाटलं नव्हतं. माझ्या आईचं म्हणजे अनुवंशिकतेनुसार माझ्याकडे शुगर आली. माझी आई आज डायलिसिसवर चालू 2 वर्ष. या भीतीने मी या म्हणजे गोष्टीमध्ये व्यायाम करायचा जवळ 6 महिने चालले, पण मार्ग सापडत नव्हता. योगायोगाने योगिताताई रोडनी दिसल्या म्हणून सहज विचारलं पुढे जात आहे. त्याच्यावरून हे सगळं मला कळालं आणि याचा सरांनी मला पहिला स्टार्ट सांगितलं, संध्याकाळचं जेवण बंद करा, लसूण चालू करा. याचाच रिझल्ट खूप मला चांगला आला आणि त्याच्यानंतर आता शिरीष सर ते सांगतात की हे डाईट करा, हे करा. याच्यानुसार माझं व्यवस्थित चाललंय. मी तर येऊन 4-5 किलो वजन कमी केलं. वजनासाठी मी आलेच नव्हते, मी शुगरसाठी आले होते खरं, पण बराच बदल झाला माझ्यामध्ये. डॉक्टरची औषधं कायमस्वरूपी, पण हा व्यायामाने जर एवढा बदल होत असेल तर गरज नाही औषधांची. माझं नाव योगिता मुकेश जाधव. इथे येऊन मला आता कंप्लीट 1 वर्ष होईल जूनला. इथे यायच्या अगोदर मला थायरॉइडचा त्रास होता आणि फॅटी लिव्हरचा पण त्रास होता. इथं आले तेव्हा मला थायरॉइडची 99ची गोळी होती. आता मला 25 mgची गोळी आहे आणि फॅटी लिव्हर पूर्ण नाहीसा झालेला आहे माझा. आणि खूप छान वाटतं इथे येऊन PNP फिटनेस क्लबमध्ये. खूप खूप सरांचं धन्यवाद, उषा मॅडमचं धन्यवाद. इथं आल्यापासून मी पूर्ण निरोगी झालेली आहे आणि आता मी इथं आले तेव्हा माझं 89 वजन होतं आणि आता माझं वजन 67 आहे. पूर्ण हॅपी लाईफ मी जगते. थँक्यू, धन्यवाद. थँक्यू. सोनाली जीवन चव्हाण आहे आणि मी इथे खास म्हणजे मला त्रास होत होता मानेत गॅप सांगितला होता पाठीमागचा, म्हणजे मेंदूच्या अगदी जवळची नस होती. त्यात डॉक्टरांनी गॅप सांगितला तर मला जवळजवळ 13 इंजेक्शन घ्यावी लागली त्याच्यासाठी, पण तरीही फरक पडत नव्हता. त्यानंतर डॉक्टर म्हणले एक हात काम करणार नाही तुमचा, आणि ते खरंच झालं. एक 3-4 महिन्यांनी माझा हात उचलतच नव्हता सकाळचा, म्हणजे मी दुसऱ्या हाताने हात उचलून असं काम करत होते. पण जसं मी इथं मला जॉईन झाले, जसं राणी मॅडमनी मला जॉईन केलं आणि सरांच्या आणि मॅडमच्या म्हणजे ह्याच्यामध्ये आले, तेव्हापासून मला इथं खूप फरक पडलाय. म्हणजे इतका की मी इंजेक्शन नाही, गोळी नाही, आणि शक्यतो मी तर सांगेन सर्दी खोकलाही मला होत नाही. मी जर रेग्युलर इथं आले तर ते थंडी ताप तेही माझं गायब होतंय. म्हणजे आजारी पडण्याचं काही हेच नाहीये. त्यामुळे रेग्युलर या, वर्कआउट करा आणि जसं सर सांगतील तसा डाएट फॉलो करा. मनाने कोणताही डाएट फॉलो करू नका, कारण सर वेळोवेळी माहिती देत असतात. ती फक्त नीट ऐकून त्यांच्यावरती म्हणजे ते जसं सांगतील तसं करा. कारण मनाने कराल तर काही प्रॉब्लेम होतो, मग ते सरांवरती येणार. तसं काही करू नका. तुम्ही जे काय आहे ते सर, मॅडम आणि एंटायर टीम जसे सर म्हणतात तसे टीम मधले पण मेंबर इतकेच सगळे हे आहेत की कधी कोणत्याही वेळी तुम्ही मेसेज करा, ती लोक रिप्लाय देतात. त्यामुळे त्यांचंही सगळ्यांनी ऐकत जा. थँक्यू. मी इथे जस्ट एन्जॉयमेंट म्हणून जॉईन झाले होते, पण इथे येऊन सरांचा वर्कआउट रेग्युलर केला, मला खूप कॉन्फिडन्स आला. एक असं विकनेस होता की मी एक वेळ होती की मला 2 पावलं सुद्धा धावण्याची शक्ती नव्हती. एक 2 पावलासाठी पण माझी बस मिस झाली. मला खूप रिग्रेट झालेलं की मी 2 पावलं पण धावू शकत नाही, पण सर इथे सतत रनिंग घेतात अगदी, त्यामुळे एक वेगळा कॉन्फिडन्स जागृत झाला. थँक्स PNP फिटनेसला, त्या सरांना, मॅडमना खूप खूप थँक्स. आणि मला ना अजून एक की मला सतत असं सर्दीचा त्रास होता कोरोनापासून. दिवसभर असं कंटिन्यू सर्दी, किती औषध घेतलं, गोळ्या घेतल्या, तरी पण 1 दिवसासाठी थोडंसं बरं वाटलं की परत आहेच. परत अक्षरशः मी गोळ्या घेऊन कंटाळली की इंजेक्शन पण घ्यायची. आता उद्या मला काहीतरी अर्जंट प्रोग्राम आहे, दिवसभराचा शेड्यूल आहे, पण माझी सर्दी थांबली पाहिजे म्हणून मी इंजेक्शन घ्यायची. आदल्या दिवशी इंजेक्शन घेऊन यायची की दुसऱ्या दिवशी मी फिट राहील. नंतर असं झालं की ते इंजेक्शन पण माझ्यावर काम करत नव्हतं. आता जेव्हापासून फिटनेस क्लब चालू केलं तेव्हापासून माझी सर्दी पूर्णपणे गेली आहे. थँक्यू.
या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर एकदम एन्जॉय करताना आमचा फिटनेस क्लब आता आमच्या प्रदीप सरांचा परफॉर्मन्स बघा तुम्ही बघू शकता. चला याचे सन्मान चिन्ह देऊन गौरव करत आहे. त्याचबरोबर येणाऱ्या 3 महिन्यासाठी 10% फी माफी असेल यांना त्यांच्या आजच्या या सिरियसनेस बद्दल. आणि शेवटपर्यंत त्यांनी वर्कआउट केला आहे. असा